भांडे धुवत होती ही मुलगी. अचानक पडली जिल्हाधिकाऱ्यांची नजर आणि मग प्रकरण जाणून सलाम कराल. एका साध्या दिसणाऱ्या क्षणाने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकलं. तो दिवस अगदी साधा होता. सकाळची वेळ. सर्वजण मोठ्या कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त होते, कारण त्या दिवशी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाची तयारी सुरू होती. कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू होती. मोठा मंडप, सजावट, ध्वनी व्यवस्था, सर्व कामं वेगाने चालू होती. अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक सगळेच कामात गुंतले होते. त्याचवेळी जिल्हाधिकारी आशिष मोदी हे स्वतः पाहणीसाठी येणार असल्याची बातमी गावात पसरली होती. गावातील लोकांमध्ये उत्सुकता होती. जिल्हाधिकारी स्वतः येणार म्हणजे गावासाठी मोठी गोष्ट होती. सर्वजण तयारीत अधिकच लक्ष घालू लागले. कुठेही चूक होऊ नये यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत होता. थोड्याच वेळात जिल्हाधिकाऱ्यांची गाडी गावात दाखल झाली. अधिकाऱ्यांची गडबड वाढली. सर्वजण त्यांचे स्वागत करण्यासाठी उभे राहिले. जिल्हाधिकारी शांतपणे उतरले आणि थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी पाहणी सुरू केली. ते प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत होते. मंडप, बसण्याची व्यवस्था, पाणी, स्वच्छता सर्व तपासत होते. सगळं व्यवस्थित सुरू होतं, पण अचानक त्यांच्या नजरेत काहीतरी आलं आणि ते थांबले. दाराच्या कोपऱ्यात एक मुलगी बसली होती. ती शांतपणे भांडे घासत होती. तिच्या कपड्यांवर साबणाचा फेस, चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यामध्ये काहीतरी वेगळं होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि ते तिच्याकडे वळले. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अधिकारी थेट त्या मुलीकडे जात होते. कोणालाच समजत नव्हतं की त्यांनी अचानक दिशा का बदलली. कर्मचारी थोडे घाबरले. काहीतरी चूक झाली का असा प्रश्न त्यांच्या मनात आला. जिल्हाधिकारी त्या मुलीजवळ गेले. मुलगी अजूनही भांडी घासत होती. तिला सुरुवातीला कळलंच नाही की तिच्यासमोर कोण उभा आहे. अचानक तिने वर पाहिलं आणि ती घाबरली. तिच्या हातातील भांडं थरथरलं. ती घाईघाईने उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती काही बोलण्याच्या स्थितीत नव्हती, पण जिल्हाधिकाऱ्यांनी शांतपणे तिच्याशी संवाद सुरू केला. तू इथे काय करतेस, त्यांनी विचारलं. मुलगी काही क्षण शांत राहिली. तिचे डोळे खाली होते. आसपासचे लोकही शांत झाले. सगळ्यांचं लक्ष आता त्या मुलीकडे होतं. मुलगी हळू आवाजात म्हणाली, भांडे धुते. तिचा आवाज थरथरत होता. जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा विचारलं, शाळेत जातेस का? हा प्रश्न ऐकताच मुलीच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव आला. ती काही क्षण शांत राहिली. तिचे डोळे पाणावले. आसपासचे लोकही हळूहळू गंभीर झाले. काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव सर्वांना झाली. मुलगी म्हणाली, जायची, पण आता काम करते. तिचं उत्तर ऐकताच वातावरणात शांतता पसरली. जिल्हाधिकारी काही क्षण विचारात पडले. त्यांनी पुन्हा तिची सविस्तर विचारपूस करायला सुरुवात केली. मुलीने तिची परिस्थिती सांगायला सुरुवात केली. घरची आर्थिक अडचण, कुटुंबाची जबाबदारी सगळं हळूहळू समोर येऊ लागलं. तिचं बोलणं ऐकताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. ती मुलगी एवढ्या लहान वयात इतका संघर्ष करत होती, पण तिच्या चेहऱ्यावर हार मानल्याचे चिन्ह नव्हते. जिल्हाधिकारी शांतपणे तिचं बोलणं ऐकत होते. त्यांनी तिच्या हातातील भांडी बाजूला ठेवायला सांगितली. मुलगी अजूनही घाबरलेली होती. तिला पुढे काय होणार याची कल्पना नव्हती. सर्वजण आता उत्सुकतेने पाहत होते. जिल्हाधिकारी काहीतरी निर्णय घेणार हे स्पष्ट होतं. वातावरणात तणाव वाढला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावलं. काही सूचना दिल्या. कर्मचारी लगेच कामाला लागले, पण नेमकं काय चाललं होतं हे कुणालाच समजत नव्हतं. मुलगी अजूनही शांत उभी होती. तिच्या डोळ्यात प्रश्न होते. जिल्हाधिकारी पुन्हा तिच्याकडे वळले. त्यांनी तिला धीर दिला. थोड्याच वेळात काही कागदपत्र आणली गेली. अधिकारी काहीतरी लिहू लागले. गावातील लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली आणि मग जिल्हाधिकाऱ्यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला. तो निर्णय ऐकून सर्वजण थक्क झाले. जिल्हाधिकारी आशिष मोदी यांनी त्या मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला. तिचा शाळेचा पुन्हा प्रवेश करून देण्याचे आदेश त्यांनी तात्काळ दिले. फक्त इतकंच नाही, तर तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचीही व्यवस्था करण्यात आली. मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. गावातील लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्या एका क्षणाने मुलीचं आयुष्य बदललं. भांडी घासणारी ती मुलगी पुन्हा शाळेत जाणार होती. तिच्या जिद्दीला आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेला सर्वांनी सलाम केला. आज ही घटना देशभरात चर्चेचा विषय बनली आहे, कारण एका अधिकाऱ्याच्या संवेदनशील नजरेने एका मुलीचं भविष्य उजळलं आणि म्हणूनच या घटनेला सलाम करणं भाग आहे.